आकाशवाणी नागपूर. आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. इंधनावरचं उत्पादन शुल्क कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय जनकल्याणाविषयीची संवेदनशीलता आणि दूरदृष्टी दाखवणारा असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी समाज माध्यमावर दिली आहे. मध्य पूर्व भागात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर थेट परिणाम झाल्यानं अकोला शहरातील अनेक गॅस पंपांवर सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे ऑटो चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनानं यावर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता ऑटो चालकांकडून केली जात आहे. निष्ठा हा कर्मचाऱ्यांना विद्यापीठाशी जोडणारा समान धागा आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाला प्रदीर्घ सेवा दिली आहे. समर्पण, त्याग, श्रद्धा, प्रामाणिकपणा या भावनेनं कर्मचाऱ्यांनी जी सेवा दिली त्यात विद्यापीठसुद्धा ऋणी राहील असे उद्गार कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते यांनी काढले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सरकारनं 15व्या वित्त आयोगाअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र आणि गोव्यासाठी पंचायती राज संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 592 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचं अनुदान वितरित केलं आहे. या अंतर्गत महाराष्ट्राला पहिल्या टप्प्याचं 79 कोटी रुपयाचे अनुदान वितरित झालं आहे. नागपूर येथील एलईडी चौकातील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय तसंच पाचपावली सुतिकागृहाचं बळकटीकरण करून रुग्णांना चांगले आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरवाव्या असे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक, खाजगी आणि भागीदारी तत्वावर मनपाच्या रुग्णालयाची देखरेख, व्यवस्थापन आणि संचालन करण्याच्या संदर्भात आज आयोजित केलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. नागपूर शहरात यंदा 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2025-26 आयोजित करण्यात आला असून ही स्पर्धा दिनांक 29 मार्च ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत नागपुरात पार पडणार आहे. उद्घाटन समारंभ 29 मार्च रोजी पोलीस मुख्यालयातील शिवाजी स्टेडियम इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.